करिश्माज किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. मी आज बनवणार आहे कोथिंबीर वडी. त्यासाठी मी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली. ह्या 2 वाटी आहेत कोथिंबीर, 1 वाटी बेसन घेतले मी. तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण. मी 5-7 हिरव्या मिरच्या घेतल्यात. कांदा छोटा होता म्हणून मी 2 कांदे घेतलेत कापून. 1 इंच आलं घेतलंय आणि 1 लसणाचा गड्डा सोलून घेतलाय. तर आता आपण कांदा, आलं, लसूण आणि मिरची मिक्सरला बारीक करून घेऊया. तर आता आपण कांदा, मिरची, आलं, लसूण हे बारीक करून घेतले. आता मी ह्या बाउलमध्ये परत कोथिंबीर टाकते. आता याच्यामध्ये हे आपण वाटण करून घेतलेलं टाकूया. एक चमचा तेल टाकून घेऊया. 1 चमचा जिरं, हळद आणि कलरसाठी जरासं लाल तिखट. आणि हे आधी मी बेसन टाकून घेते. ह्या 2 वाटी कोथिंबीर होती म्हणून मी 1 वाटी बेसन घेतले. तर आपण लागेल तसं ह्याच्यामध्ये मळून घेऊया. ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला. हे चवीनुसार मीठ. हे आपण साहित्य एकत्र करून घेऊया. आणि आपल्याला ह्याचा एक घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे. तर आपण हे पीठ एकत्र करून घेऊया व्यवस्थित. त्याच्यामध्ये जर असं एक्स्ट्राचं बेसन लागलं तर तुम्ही घालू शकताय. थोडं थोडं करत बेसन टाकून घेऊया आपण. तर बघा आपला असा घट्टसर असा गोळा तयार झालाय. तर इथं मी पाणी उकळायला ठेवले. वडे आपल्याला उकळून घ्यायचे. मी चाळणीला तेल पण लावून घेतले. तर आता आपण याचं तुम्ही चाळणीमध्ये थापू करू शकताय किंवा असं गोळा पण करून ठेवू शकताय, जेणेकरून आपली वडी गोल आकारात निघू शकत्या, दिसायला पण छान दिसत्या. अशा आपण गोळे करून याच्यामध्ये आता ठेवून घेऊया. एक 20-25 मिनिटं आपण याला शिजवून घेऊया व्यवस्थित. आता आपण गोळे व्यवस्थित नीट शिजवून घेऊया. आता मी याला वाफ यायला चालू झाले. आता त्याच्यावर झाकून ठेवून घेते. मी आपण आता 20 मिनिटं शिजवून घेऊया. तर बघा आता आपलं वडी शिजली आहे. मी तुम्हाला दाखवते का शिजले तर. त्याच्यावरती मी मगाशी जराशी तीळ टाकली. तुम्ही पण टाकू शकता, मी तुम्हाला दाखवायचं विसरली. हे टूथपिक आहे, त्याच्यानं आपण बघूया. बघा व्यवस्थित आतमध्ये जाते, त्याला काही चिटकत पण नाही. आता आपली वडी शिजली. गॅस बंद करते आणि थंड झालं का आपण कापून घेऊया.
तर बघा आता आपलं तेल तापले. गॅस मिडियम फ्लेम करायची गॅसची. असं आता हे तळून घ्यायचं. गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घेऊया. तर बघा आता आपले वडे तळून झाले. जरासुद्धा तेलकट दिसत नाही आहे. तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.